अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. 29 जुलै रोजी गुरुपौर्णिमा आहे. ही पौर्णिमा 28 जुलै रोजी संध्याकाळी 6:18 चालू होते आणि 29 जुलै रोजी रात्री 8:20 ही पौर्णिमा आहे. तर या दिवशी आपण म्हणजे स्वामींची सेवा कशी करावी, गुरुपद कसं घ्यावं, जर आपल्याला केंद्र, मठ जर आपल्या घराजवळ नसेल, खूप लांब असेल, तर आपण घरच्या घरी गुरुपद कसं घ्यावं, सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघूया. चला तर व्हिडिओला सुरुवात करूया. तर बघा, ज्यावेळेस आपला जन्म होतो, त्यावेळेस आपले गुरु हे आपले आई-वडील असतात आणि ज्यावेळेस आपण म्हणजे थोडं मोठं-मोठं होत जातो, त्यावेळेस आपण म्हणजे आपलं ज्यावेळेस शिक्षणाला प्रारंभ होतो, ज्यावेळेस आपण बालवाडीमध्ये असतो, त्यावेळेस आपले गुरु हे शैक्षणिक गुरु हे असतात आणि त्यानंतर आपण ज्यावेळेस आपलं पूर्ण शिक्षण पूर्ण करतो, त्यावेळेस आपण म्हणजे आपल्या संसाराला किंवा आपल्या दैनंदिन जीवनाला ज्यावेळेस सुरुवात करतो, त्यावेळेस आपले गुरु हे वेगवेगळे असतात. तर आपल्या जीवनामध्ये किती गुरु करावेत किंवा आपण गुरु कसा करावा आणि गुरु केल्याने म्हणजे आपल्या आयुष्याला कसं वळण भेटतं. तर बघा, दत्तगुरू जे आहेत आपल्या सर्वांनाच माहीत आहे. दत्तगुरू यांचे 24 गुरु होते. तर हे गुरुचरित्रामध्ये याच्याविषयी संदर्भ आहे. भागवतामध्येही याच्याविषयी माहिती सांगितलेली आहे. तर दत्तगुरूंनी आपले 24 गुरु केलेले आहेत. प्रत्येक गुरुपासून त्यांनी वेगवेगळी म्हणजे माहिती त्यांना मिळालेली आहे. वेगवेगळा त्यांना अनुभव आलेला आहे. प्रत्येक गुरुचं हे वेगवेगळं त्यांना स्वरूप कळालेलं आहे. तर असे आपल्या आयुष्यामध्ये गुरु असतात. तर आपल्या आयुष्यामध्ये आपण गुरु का करावा? तर बघा, ज्यावेळेस आपल्या जीवनाला सुरुवात होते आणि ज्यावेळेस आपण आपलं गुरुपद हे आपल्या गुरूंना देत असतो, त्यावेळेस आपल्या आयुष्याला एक वेगळी कलाटणी भेटत असते. ज्यावेळेस आपण गुरु करतो, त्यावेळेस आपला गुरु हे आपलं रक्षण करत असतात आणि आपलं एकदा का आपलं बोट गुरूंनी पकडलं, की आपल्या आयुष्याला हे एक वेगळं वळण भेटत असतं. आता बघा, स्वामी महाराज हे आपले गुरु आहेत आणि स्वामी महाराजांनी ज्यांचं गुरुपद घेतलेलं आहे, ज्यांच्या आयुष्यात स्वामींचे म्हणजे सेवा होतात स्वामींची, ज्यांच्या घरात स्वामींची सेवा होते, त्यांनी बघा तुमचं पहिलं जीवन कसं होतं आणि आत्ताचं जीवन कसं आहे, म्हणजे किती आपल्या आयुष्यामध्ये फरक पडलेला आहे, की स्वामींनी एकदा का कोणाचं म्हणजे बोट पकडलं तर ते सोडत नाहीत. कारण आपण जरी त्यांना विसरलो, तरी स्वामी महाराज हे आपल्याला विसरत नाहीत. ते आपल्याला जरी त्यांचा विसर पडला, तर ते कोणत्या ना कोणत्या स्वरूपामध्ये आपल्याला त्यांची आठवण करून देत असतात. मग आपल्याला काहीतरी अनुभव देत असतात, काहीतरी चमत्कार करत असतात. आपले गुरु हे असे आहेत म्हणजे बघा, ब्रह्मांडाचे चालक, पालक, मालक हे आपले स्वामी महाराज आहेत आणि हे पूर्ण ब्रह्मांड हे त्यांच्या म्हणजे इशाऱ्याने चालतं. म्हणजे त्यांच्या हातून सगळं काही हे सृष्टी चालत आहे. तर असे हे आपले गुरु आणि ते आपल्याला लाभलेले आहेत. हे आपले परमभाग्यच म्हणायचं. तर बघा, अशी ही गुरुपौर्णिमा आणि गुरुपौर्णिमेच्या दिवशीच हे गुरुपद घ्यायचं असतं. आता गुरुपद कसं घ्यायचं? तर बघा, या पौर्णिमेच्या दिवशी आपण म्हणजे सकाळी लवकर उठून अंघोळ वगैरे करायची आहे. आपलं या दिवशी अजून काय-काय करायचं आहे, तर आपण सकाळी लवकर उठून तुळशीची पूजा करायची आहे. तुळशीची पूजा झाल्यावर ज्यावेळेस आपण आपल्या घरामध्ये देवतांचा अभिषेक करतो, त्यावेळेस स्वामी महाराजांचाही अभिषेक करायचा आहे आणि ते तीर्थ जपून ठेवायचं आहे. तर बघा आता तुमच्या घराच्या आजूबाजूला जर स्वामींचा केंद्र असेल, मठ असेल, तर तुम्ही तिथे जाऊनही गुरुपद घेऊ शकता. याच्यासाठी तुम्हाला एक नारळ लागणार आहे, खडीसाखर लागणार आहे, अगरबत्ती वगैरे किंवा फुलहार वगैरे तुम्ही घेऊ शकता किंवा प्रसादासाठी पेढे वगैरे घेऊन जाऊ शकता. फळामध्ये केळी ही स्वामींना खूप आवडतात, तीही तुम्ही घेऊन जाऊ शकता. ज्यावेळेस तुम्ही केंद्रामध्ये जाता, त्यावेळेस तिथे गुरुपद कसं घ्यायचं हे तिथे सांगितलं जातं. पण आता तुम्हाला जर घरच्या घरी गुरुपद घ्यायचं असेल, तर तुम्ही काय करायचंय, स्वामींना मुजरा करायचा आहे आणि ज्यावेळेस आपण ते स्वामींचं तीर्थ असतं अभिषेक केलेलं, ते हातामध्ये घ्यायचंय. आता तीर्थाचा मंत्र असा आहे, उजव्या हातात आपण तीर्थ घ्यायचंय. अकाल मृत्यू हरणम सर्वव्याधी विनाशनम श्री स्वामी समर्थ महाराज पादोदकम तीर्थे जठरे धारम्यहम शिरसा धारम्यहम असं म्हणून तीर्थ प्राशन करायचे, पिऊन घ्यायचे आणि उरलेलं तीर्थ हे आपल्या डोक्याला लावायचंय. तर बघा, असा हा तीर्थाचा मंत्र आहे. आता गुरुपद घेताना आपल्या घरच्या घरी गुरुपद कसं घ्यायचं, तर बघा, स्वामींच्या समोर आपण दिवा अगरबत्ती लावायची
आणि म्हणजे आपल्या आसन ठेवायचे पायाखाली, जमिनीवर उभं राहायचं नाहीये. आणि स्वामींचं म्हणजे गुरुपद घेताना हातामध्ये नारळ, खडीसाखर घ्यायची, अगरबत्ती आणि दिवा लावून ठेवायचा आहे. आणि असं बोलायचंय, तुम्ही तुमचं स्वतःचं नाव घ्यायचंय आणि तुमचं जे काही गोत्र आहे ते घ्यायचंय. जर तुम्हाला गोत्र माहीत नसेल, तर तुम्ही कश्यप गोत्रही बोलू शकता. आणि मी श्री स्वामी समर्थ महाराज, आज पौर्णिमा आहे. आजपासून ते पुढच्या पौर्णिमेपर्यंत तुम्ही आमचं गुरुपद घ्यावं. आमच्या जे काही आयुष्यामध्ये म्हणजे अ, जे काही आमचे प्रश्न आहेत, जे काही आमचं काही चुका होतील या 1 वर्षामध्ये, त्या तुम्ही आम्हाला म्हणजे सांभाळून घ्यायचंय. त्या तुम्ही क्षम्य करायचंय. तुम्ही आमचे गुरु आहात, परात्पर गुरु आहात, आणि आध्यात्मिक गुरु आहात. आमचे जे काही तुम्ही बोट पकडलेले ते असंच म्हणजे आमचं बोट पकडून धरा. आमच्याकडून जे काही चुकत असेल ते आम्हाला दाखवून द्या आमच्या चुका. आमच्याकडून अधिकाधिक सेवा करून घ्या, पारायण करून घ्या, नामस्मरण सेवा करून घ्या आणि नित्यसेवा ही आमच्याकडून नित्यसेवेमध्ये कधीच खंड पडू देऊ नका. असं म्हणून स्वामींना विनंती करायची आहे. आणि ते नारळ आणि खडीसाखर तिथेच ठेवायचंय आपल्या देव्हाऱ्यामध्ये. आणि नंतर तुम्ही समजा संध्याकाळी वगैरे कुठं बाहेर जाणार असेल, तर कोणतेही तुमच्या आजूबाजूला जे मंदिर असेल तिथे ते नारळ, खडीसाखर वगैरे ठेवून द्यायची. स्वामींना मुजरा करायचा आहे आणि काही चुकलं असल्यास आम्हाला क्षमा करा, असं म्हणून स्वामींना आपलं गुरुपद द्यायचं आहे. म्हणजे आपलं गुरुपद घ्यायसाठी विनंती करायची आहे. बघा, गुरु आणि शिष्याचं नातं हे खूप वेगळं असतं आणि हे नातं म्हणजे एक आई आणि वडील. स्वामी महाराज हे आपले आई आहेत, वडील आहेत, सखा, बंधू सगळं काही आपण त्यांच्यामध्येच बघत असतो. आणि असं हे गुरुपद घेतल्यावर स्वामी महाराज नक्कीच आपलं बोट म्हणजे पकडतात आणि ते पकडलेलं बोट हे कधीच सोडत नाही. आता ज्यांना गुरुपद त्या दिवशी घेणं शक्य नाही, त्यांनी समजा कोणाला अडचण वगैरे असेल, मासिक अडचण असेल, तर तुम्ही मानसिक गुरुपदही घेऊ शकता. बघा, जी काही आपण पूजा करतो त्यालाही खूप महत्त्व आहे. तुम्ही आसनावर बसायचंय. असं म्हणजे मनात असं समजायचंय, की माझ्या हातामध्ये नारळ आहे, खडीसाखर आहे. स्वामी महाराज हे माझ्या समोर आहेत, बसलेले आहेत फोटोमध्ये. किंवा आपल्याकडे मूर्ती असेल तर मूर्तीचं मनामध्ये ध्यान करायचंय. स्वामी महाराजांच्या फोटोचं मनामध्ये ध्यान करायचंय. नारळ, खडीसाखर हातात आहे असा विचार करायचा आहे मनामध्ये. आणि असंच जसं मी पहिलं सांगितलं तसंच बोलायचंय, की मी स्वतःचं नाव घ्यायचंय, तुमचं गोत्र घ्यायचंय. स्वामी समर्थ महाराज, माझं तुम्ही आजपासून ते पुढच्या पौर्णिमेपर्यंत गुरुपद घ्यावं आणि आमच्या आयुष्यामध्ये काही अडचणी असेल आणि काही दुःख असेल, ते दुःख सहन करण्याची आम्हाला ताकद द्यावी. आमच्याकडून अधिकाधिक सेवा करून घ्याव्यात, अधिकाधिक पारायणं करून घ्यावीत आणि तुमच्या नित्यसेवेमध्ये खंड पडू देऊ नये, असं मानसिक तुम्ही गुरुपदही घेऊ शकता. बघा, पौर्णिमा हा दिवस खूप महत्त्वाचा आहे. या दिवशी आपण व्यासपूजाही करतो. व्यासपौर्णिमा ही या पौर्णिमेला म्हटलं जातं. असं हे गुरुपद घरच्या घरी तुम्ही साध्या सोप्या पद्धतीने घेऊ शकता. या दिवशी जर तुम्हाला अ, स्वामीचरित्र पारायण करता आलं तर नक्कीच करावं. कारण आपल्या गुरूंची सेवा ही खूप महत्त्वाची असते. पूर्ण स्वामीचरित्राला 1 तास लागतो. त्यामुळे हे करणं काहीच अवघड नाही. ज्यांना गुरुचरित्र पारायण करणं जमलं नाही, त्यांनी श्री स्वामी चरित्र सारामृताचा 1 तासाचा म्हणजे 1 तासाचं हे पारायण लागतं 1 तास करायला. तर ते तुम्ही या दिवसभरामध्ये कधीही करू शकता. आणि गुरुपद घेताना तुम्ही सकाळपासून तर संध्याकाळपर्यंत पौर्णिमा आहे आणि या दिवशी तुम्ही 29 जुलै रोजी संपूर्ण दिवसभर तुम्ही गुरुपद कधीही घेऊ शकता. फक्त 12 ते 12:30 हा वेळ दत्तगुरूंच्या भिक्षा मागण्याचा वेळ आहे. तेवढा वेळ सोडून तुम्ही गुरुपद म्हणजे दिवसभर कधीही घेऊ शकता. आता या दिवशी पौर्णिमा असल्यामुळे आपण सत्यनारायण पूजा ही कधी करावी? तर बघा, सत्यनारायण पूजा ही प्रदोष काळामध्ये करायची असते. आता ज्यांना या दिवशी 29 जुलै रोजी पूजा करणे शक्य नाही, त्यांनी 28 जुलै रोजी सत्यनारायण पूजा केली तरी चालणार आहे. कारण 28 जुलै रोजी पौर्णिमा ही 6 वाजून 18 मिनिटांनी चालू होते. म्हणजेच प्रदोष काळामध्ये पौर्णिमा चालू होते. त्या दिवशी तुम्ही सत्यनारायण पूजा ही करू शकता. उपवास तुम्ही 29 जुलै रोजी करावा आणि ज्यांना स्वामींचा म्हणजे गुरूंचा उपवास करायचा आहे, त्यांनीही हा उपवास 29 जुलै रोजीच करावा. आणि 29 जुलै रोजी ज्यांना सत्यनारायण पूजा करायची आहे, त्यांनीच प्रदोष काळामध्ये म्हणजेच सूर्य मावळण्याच्या आधी 24 मिनिटे आणि नंतर 24 मिनिटे असा हा प्रदोष काळ असतो संध्याकाळी. त्यावेळेस तुम्ही सत्यनारायण पूजा ही करू शकता
सत्यनारायण पूजा ही केल्याने म्हणजे पौर्णिमेच्या दिवशी ही पूजा केल्याने आपली घरामध्ये लक्ष्मीचे जे काही मार्ग म्हणजे अडलेले असतात, लक्ष्मी येण्याचे मार्ग हे खुले होत असतात. त्यामुळे सत्यनारायण पूजा ही सर्वांनी आवर्जून करावी. अशी ही साधी सोपी सेवा या दिवशी करावी आणि अधिकाधिक म्हणजे ज्यांना काहीच कोणतीच सेवा करणे जमत नाही, त्यांनी नामस्मरण सेवेला प्राधान्य द्यावं. कारण ज्यावेळेस आपण म्हणजे स्वामी महाराजांचं किंवा जो कोणी तुमचा गुरु असेल त्यांचं नाम घेत असतो, त्यावेळेस आपल्या अंतःकरणामध्ये ते आपले गुरु म्हणजे स्वामी महाराज म्हणा किंवा दत्तगुरू महाराज तुमचे जो कोणी गुरु असेल ते अंतःकरणामध्ये असतात आणि आपण ज्यावेळेस त्यांचं नामस्मरण करत असतो, त्यावेळेस ते आपल्या मागे-पुढे असतात. नामस्मरणासारखी सेवा दुसरी कोणतीच नाही बघा. तुम्हाला पारायण करणं जमले नाही किंवा स्वामीचरित्र सारामृतही करणं जमलं नाही, तर तुम्ही या दिवशी एक माळा श्री स्वामी समर्थ महाराज हा षडाक्षरी मंत्र तुम्ही जपू शकता किंवा ओम श्री स्वामी समर्थ हा मंत्र तुम्ही जपू शकता किंवा दत्तगुरूंचाही जो मंत्र आहे बीजमंत्र तोही तुम्ही घेऊ शकता. नित्यसेवेमध्ये हे सर्व मंत्र, स्तोत्र मंत्र आहेत. या दिवशी तुम्ही जी काही स्वामी समर्थ महाराजांची स्तोत्र आहेत तेही तुम्ही या दिवशी घेऊ शकता. ज्यांच्या घराजवळ स्वामी समर्थ महाराजांचं केंद्र आहे, मठ आहे, त्यांनी तिथेच आवर्जून जावं. महाराजांना श्रीफळ, खडीसाखर, बाकीचं जे काही पेढे वगैरे असतील तो प्रसाद घेऊन जावा आणि तिथे जाऊन तुम्ही तुमचं गुरुपद घेऊ शकता. ज्यांना तिथे जाणं शक्य नाही, त्यांनी घरीही गुरुपद घेऊ शकता. नक्कीच ही गुरुपदाची सेवा बघा खूप छान आहे. ती तुम्ही घेऊ शकता आणि वर्षभरासाठी स्वामी महाराजांना आपलं गुरुपद देऊन आपण म्हणजे एक बिनधास्त आपण राहू शकतो. कारण गुरूंनी आपला हात पकडलेला असतो. आपल्यावर जे काही संकट, अडचणी येतात ते आपले गुरु हे त्याचं निवारण करत असतात. अशी ही गुरुपौर्णिमेची साधी सोपी सेवा तुम्ही आवर्जून करावी. आपलं स्वामी महाराजांचं गुरुपद नक्कीच घ्यावं आणि आपल्या आयुष्यामध्ये गुरूचं खूप महत्त्व आहे बघा. ज्यावेळेस आपण गुरु करतो त्यावेळेस आपले आयुष्य हे खूप काही आयुष्यामध्ये फरक पडत असतो. खूप काही आपल्या आयुष्याला नवी दिशा भेटत असते आणि एकदा का गुरूंनी आपला हात पकडला, तर ते आपला हात आयुष्यभरासाठी पकडून ठेवतात. असे हे आपले गुरु स्वामी महाराज आपल्याला लाभलेले आहेत. आपलं खूप म्हणजे मोठं भाग्य आहे बघा. स्वामी महाराज कोणाचाही असाच हात पकडत नाहीत. ज्यावेळेस आपले म्हणजे भाग्य उजळते, ज्यावेळेस आपल्या भाग्याचा उदय होत असतो, त्याच वेळेस स्वामी महाराज हे आपल्या आयुष्यामध्ये येत असतात आणि असे हे आपले गुरु खूपच म्हणजे दयाळू आहेत. स्वामी महाराजांना काही-काही लोकं म्हणतात, की स्वामी महाराजांची सेवा खूप कडक आहे वगैरे, स्वामी महाराज खूप रागीट आहेत. तर असं काही नाही. ज्यावेळेस आपण महाराजांची सेवा करतो, त्याच वेळेस आपल्याला महाराज कसे आहेत ते कळतात. बघा, आता स्वामी महाराजांना कोणी आपली आई मानतं, कोणी वडील मानतं, कोणी सखा, कोणी मित्र, कोणी म्हणजे प्रत्येकाचं हे वेगवेगळं असतं, की महाराजांना कोणत्या याच्यामध्ये आपण म्हणजे मानतो. आता आपण स्वामी महाराज हे प्रत्येकाचीच आपण त्यांना आईच म्हणतो. स्वामी महाराज हे आपली आई आहेत. तर आईला लेकरू हे खूप प्रिय असतं आणि आपल्या हातून जरी काही चुका झाल्या, तरी ते आपल्याला माफ करत असतात. त्यामुळे स्वामी महाराजांची सेवा असं काय म्हणून तुम्ही म्हणजे टाळू नका, की महाराजांची सेवा खूप कडक असते वगैरे, महाराजांचं खूप काही त्यांना नियम असतात, असं काही नाही. स्वामी महाराज हे खूप प्रेमळ आहेत, दयाळू आहेत. ते आपल्या भक्तांना कधीही कोणत्याही अडचणीमध्ये टाकत नाहीत. जर तुम्ही एक स्वामी महाराजांची एक दिवसभरात एक जरी माळा तुम्ही जप करत असाल 108 वेळा, तरी स्वामी महाराजांचं म्हणजे खूप मोठी सेवा झाली. कारण ज्यावेळेस आपण नामस्मरण करतो, त्यावेळेस स्वामी महाराज हे आपल्या हृदयामध्ये वास करतात आणि नामस्मरणासारखी दुसरी कोणतीही सेवा नाही. त्यामुळं या दिवशी कोणतीच सेवा करायला जमलं नाही, तर तुम्ही नामस्मरणाची सेवाही करू शकता. तुम्हाला बसूनही करायला जमलं नाही, तर तुम्ही चालता, बोलता, उठता, बसता ही सेवा करू शकता. तर या व्हिडिओमध्ये एवढंच आणि अशा गुरुपदाची ही सेवा तुम्ही आवर्जून करा, नक्कीच करा. ज्यांना शक्य नाही दिवसभर ते तुम्ही संध्याकाळी जोपर्यंत पौर्णिमा आहे तोपर्यंत ही सेवा करू शकता. या व्हिडिओमध्ये एवढंच. भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत तुम्हाला श्री स्वामी समर्थ. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त.